पांडू पवार या विवाहित तरुणानं एका तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिला तिच्या राहत्या घरामधनं पळवून नेलं. त्यानंतर सलग 10 दिवस तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती बलात्कार केला. ही घटना 14 ते 24 जुलै या दरम्यान मुळा धरण पलीकडील एका गावामध्ये घडली आहे. या घटनेमध्ये 18 वर्ष आणि 9 महिने वय असलेली तरुणी मुळा धरण पलीकडील एका गावामध्ये कुटुंबासह राहते. ती आई आणि वडिलांच्या सोबत मेंढ्या चारण्यासाठी परिसरामधील गावामध्ये जात होती. तेव्हा आरोपी तरुण त्यांच्या मेंढ्या चारण्यासाठी घेऊन येत असे. तेव्हा त्यांची पीडित तरुणीसोबत सुमारे ऑगस्ट 25 मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या सोबत फोनवरती बोलत होते. त्यावेळी मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे असं आरोपी तरुणीला म्हणाला. त्यानंतर तरुणाचे पहिले लग्न झालेलं आहे असं तरुणीला समजलं. तेव्हा ती तरुणाला म्हणाली की तुझं पहिलं लग्न झालेलं आहे तरी तू माझ्यासोबत मैत्री करू नको. परंतु त्यानं तरुणीला विश्वासात घेतला आणि म्हटलं की माझे आणि पत्नीचं भांडण झालेलं आहे, ती तिच्या माहेरी राहते. तेव्हा तरुणीनं त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. 14 जुलै 2026 रोजी सकाळी 8च्या दरम्यान पीडित तरुणी तिच्या राहत्या घरी असताना आरोपी तिथे गेला आणि तरुणीला म्हणाला की आपण दोघे पळून जाऊ आणि लग्न करू. तरुणीनं त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याच्या मोटरसायकलीवरती बसून घरामध्ये कोणाला काहीही न सांगता निघून गेली. त्यानंतर आरोपी तरुण तिला जांभळी गावाच्या शिवारामध्ये त्याच्या घरी घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपी तरुणानं 14 ते 24 जुलै 2026 या दरम्यान पीडित तरुणीच्या सोबत इच्छेविरुद्ध वेळोवेळी जबरदस्तीनं शरीर संबंध केले. 24 जुलै रोजी त्या ठिकाणी आरोपी तरुणाची पत्नी तिथे गेली. तिच्याकडनं तरुणीला समजलं की त्या दोघांमध्ये भांडणं झालेले नाहीयेत. तेव्हा तरुणीनं तरुणाला लग्न केव्हा करतो असं विचारलं. त्यावेळी त्यानं उडवाउडीची उत्तरं दिली आणि शिवीगाळ केली. तसेच तू जर झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितलंस तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली. त्यानंतर तरुणीनं तिच्या आई वडिलांच्या घरी जाऊन झालेला प्रकार सांगितलाय. पीडित तरुणीनं नातेवाईकांसह राऊरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीवरनं आरोपी पांडू रामभाऊ पवार याच्यावरती विविध कलमांतर्गत बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हे करतायत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल.